हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी ही जी रेसिपी बनवली आहे, तर ही मी मागे एकदा बनवली होती आणि अशीच अपलोड केली होती. तर बरीचशी व्हायरल गेली होती, सर्वांना खूप आवडली होती आणि आज थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवली आहे मी. तर आपण बनवतो आहे ज्वारीचं धिरडं. तर मी आज ज्वारीसोबतच नाचणीचं पीठ यूज केलं आहे. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी 1 वाटी हे जे ज्वारीचं पीठ आहे ते घेतलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी मी नाचणीचं पीठ घेतलं आहे. तर तुम्ही कोणतंही एक पीठ पण घेऊ शकता. त्यानंतर घातले अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा जी आहे कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. अर्धा चमचा जिरं पूड घातली आहे. अर्धा चमचा धनेपूड घातली आहे. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून घातली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे. तर आता ही जी आहे ती आलं लसूण पेस्ट आहे. तर मी थोडीशी कोथिंबीर घालून घरातच ती जाडसर अशी केलेली आहे. आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट. त्यानंतर घालायचं आहे पाणी आणि आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे. तर आपलं डोशाचं पीठ कसं असतं त्याप्रमाणेच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. बस त्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे जास्त पातळ करायचं आहे. तर हे 1.5 वाटीचं पीठ भिजवायला मला बरोबर 1 ग्लास पाणी लागलं. तर 1 ग्लास पाण्यामध्ये मी ते अगदी सैलसर असं ते पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आपल्याला त्याच्या गुठळ्या वगैरे बिलकुल होऊ द्यायच्या नाही आहेत. अगदी स्मूथ असं ते मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. तर आता मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला हलवून दाखवते. तर आपल्याला साधारणतः अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. त्यानंतर मी तव्यावर घातलेलं आहे तेल आणि आता आपल्याला त्यावर हा डोसा घालून घ्यायचा आहे. तर मी आता ते मिश्रण तव्यावर घालून घेते. तर आपण डोसा बनवतो तर कसं एका जागेवरच पळीनं पीठ ओततो आणि ते पळीच्या साहाय्यानं आपण पसरवून घेतो. तर धिरड्याचं पीठ असतं ते तसं आपण नाही करत, पातळ करतो आणि ते असं त्याच्या मनानं जेवढं पसरेल तव्यामध्ये तसं पसरवून देतो. तर मी आता ते घालून घेते पीठ तव्यावर. तर त्याला जाळी बरीचशी सुटते. तर मध्ये-मध्ये अगदीच जास्त गॅप राहत असेल तर आपण तो कव्हर करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे मी आता हे धिरडं घालून घेतलंय आणि वरून परत थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे आणि चांगलं शेकू द्यायचं आहे. तर एक साईड छान अशी शेकली गेली की नंतर आपण आलटी-पलटी करून दोन्ही बाजू छान अशा शेकून घेणार आहोत. तर आता मी तुम्हाला काढून दाखवते. तर तव्यापासून अगदी सहज वेगळं होतं. एकदम पातळ असं असतं त्यामुळे कुरकुरीत खायला छान लागतं आणि त्यामध्ये मी आज बरेचसे मसाले घातलेत तर त्यामुळे ते त्याच्यासोबत चटणी वगैरे काही नसेल तरीही ते खूप खूप छान लागेल. मुलं खूप आवडीनं कोरडं म्हटलं तरी खातील. तर मुलांसाठी वगैरे खूप छान मेनू आहे आणि थंडीचं कसं नाचणी वगैरे उष्ण असते. तर थंडीच्या आपल्या शरीराला ऊब हवीच असते. तर अशा प्रकारे धिरडं वगैरे हे केलं तर मुलं आवडीनंही खातील आणि आपल्या शरीरासाठी ते पोषक आहे. तर लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा नाश्ता आहे. तर हे धिरडं मी आज हिरव्या चटणीसोबत सर्व्ह केलं आहे. तर मी हे बनवलेलं ज्वारी आणि नाचणीच्या पिठाचं धिरडं नक्की ट्राय करा. तर तुम्हाला नुसत्या नाचणीच्या पिठाचं बनवायचं आहे किंवा बाजरीचं बनवायचं आहे, ज्वारीचं बनवायचं आहे तर तुम्ही बनवू शकता आणि नाश्त्यासाठी किंवा अगदी लंच टाईममध्ये खाऊ शकता असा छान मेन्यू आहे आणि झटपट होणारा आहे. म्हणजे 5 मिनिटात आपण ते पीठ भिजवू शकतो आणि त्याला भिजत ठेवण्याची गरज नाही आहे. लगेचच आपण ते करू शकतो. तर असं हे मी बनवलेलं ज्वारी आणि नाचणीचं धिरडं याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मी बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.